श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. हे भारतातील प्रसिद्ध 51 शक्तिपीठांपैकी एक असल्याने तुळजाभवानी मंदिर हे येथील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. हे भगवान विष्णूच्या भक्तांनी बांधले होते आणि तेव्हापासून हे ठिकाण भाविकांमध्ये एक प्रमुख पर्यटन स्थळ बनलेले आहे. तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण 7 डब्यात ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचे वय 300 वर्षापासून ते 900 वर्षापर्यंत जुने आहे. हे भारतातील महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. सोलापूरपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर 12व्या शतकात कदंब वंशातील मराठा महामंडलेश्वर महारारदेव यांनी बांधलेले आहे. जय भवानी आपण असे नेहमी म्हणतो, तो याचा अर्थ असा होतो की देवी मातेचा विजय. येथे वापरलेले नाव भवानी आहे. देवीच्या अनेक नावांपैकी एक आहे. तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलपिता आहे. कुलस्वामिनी म्हणजे महाराष्ट्रातील लोकांची अग्रगण्य देवता. तुळजापूरच्या या तुळजाभवानी मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दक्षिणेकडे तोंड करून दिसते. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांची आई तुळजाभवानी ही कुटुंबाची मुख्य देवता आहे आणि अशा देवतेला महाराष्ट्रात कुलदेवता म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज या राज्यातील सर्वात मोठे आणि धाडसी राजा होते. या आई तुळजाभवानी मंदिराचेही मोठे भक्त होते. ही देवी त्यांच्या भोसले घराण्याची देवता देखील होती. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक अद्भुत तलवारीचा आशीर्वाद दिला होता, ज्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकली आणि हिंदू स्वराज्याची स्थापना केली. याचा इतिहास आपण पाहायला गेलो तर इतिहासामध्ये असे सापडते की कृतयुगात कर्दम ऋषींची पत्न्या तपस्वी अनुभूती एका कठोर तपश्चर्या करीत होती, पण त्यांच्या तपश्चर्याला त्रास देण्यासाठी कुकुर नावाचा राक्षस तेथे आला आणि तपस्वी भावनांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तपस्वी अनुभूतीने देवी भगवतीची प्रार्थना केली. त्या राक्षसापासून वाचविण्यासाठी भीक मागितली. त्यांनी प्रार्थना आणि विनंती ऐकून भगवती देवी तेथे प्रगट झाली आणि देवी आणि राक्षस यांच्यात लढाई झाली आणि देवीने त्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला तिथल्या पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि देवीने त्यांचे शब्द ऐकल्यानंतर तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. जेव्हाही शुद्ध अंतकरणाने भक्त देवीला मदतीसाठी हाक मारतो तेव्हा देवी येतेच आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. म्हणूनच या देवीला टेकता तुळजाभवानी देखील म्हटले जाते. बालाघाट सीमेवर देवीचे गाव आहे. या मंदिराचा काही भाग हेमाळपंथी शैलीत बांधलेला आहे. हे मंदिर राष्ट्रकूट आणि यादवांच्या राजवटीचे आहे. काही लोकांना वाटते की हे मंदिर 17व्या किंवा 18व्या शतकात बांधले गेले असावे. देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेस तोंड करून दिसते. या दरवाजाला परमार म्हणतात. जगदेव परमार देवीचे मोठे भक्त होते. त्याने त्याचे डोके 7 वेळा कापले आणि देवीला अर्पण केले. या मंदिराच्या दारावर लिहिलेल्या कवितेत या घटनेचे वर्णन आहे. या मंदिराच्या मुख्य इमारतीच्या देवीच्या मंदिराचा घुमट देखील आहे. दक्षिण बाजूला आहे. या मंदिरातील माता तुळजाभवानीची मूर्ती गंडकी दगडाची असून मातेची मूर्ती चांदीच्या दगडावर स्थापित आहे. अष्टभुजावाली माता तुळजाभवानीला महिषासुरमर्दिनी या नावाने देखील ओळखले जाते. मातेची ही मूर्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. या मंदिराच्या मुख्य इमारतीला पूर्वेला शयनगृह आहे, ज्यामध्ये झोपण्यासाठी चांदीचा बनवलेला पलंग आहे. आई तुळजाभवानी या बेडरूममध्ये वर्षातून 3 वेळा विश्रांती घेते. या प्रकारची परंपरा फक्त याच मंदिरात आहे. इतर कोणत्याही ठिकाणी अशी प्रथा नाही. या मंदिराच्या घुमटावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. असे म्हटले जाते की शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर आईची मूर्ती बसवली होती. देवीच्या या मूर्तीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईची मूर्ती फक्त एकाच ठिकाणी बसविण्यात आली नव्हती,
याचा अर्थ ही देवीची मूर्ती इतर ठिकाणी देखील ठेवली जाऊ शकते. देवीची मूर्ती कोणत्याही दिशेने ठेवली जाऊ शकते, म्हणूनच या मूर्तीला चाल मूर्ती असेही म्हणतात. वर्षातून 3 वेळा देवीची मूर्ती मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातील 3 दिवस अत्यंत खास मानले जातात आणि या प्रसंगी देवीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराबाहेर नेले जाते आणि आईची मूर्ती भोवती फिरवली जाते. देवी तुळजाभवानी प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. जेव्हा जेव्हा एखादा भक्त मनापासून आईचे स्मरण करतो आणि प्रार्थना करतो की तेव्हा देवी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. देवीने प्रत्येक युगात तिच्या भक्तांना येणारा त्रास दूर केला आहे आणि त्यांना मदत केली आहे. कृतयुगापासून कलियुगापर्यंत सर्व युगात देवीने आपल्या भक्तांचे कल्याण करून त्यांच्या जीवनाला आनंद आणलेला आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारास राजेशहाजी महाद्वार तर दुसऱ्या दर्जाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात, तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तिथं 3 तीर्थ एकत्र आलेले आहेत असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. येथेच आदिशक्ती माया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही, त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, एमाई देवी, जेजुरीचं खंडोबा मंदिर ही मंदिरात लक्ष वेधून घेतात. पुढे गेल्यानंतर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीचा पत्र्याने बनवलेला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. तेथे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. 3 फूट उंचीची ही स्वयंमूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकात मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या 8 हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सूर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. सुसज्ज दरवाजातून प्रवेश केल्यावर आईची स्वयंभू मूर्ती
मुख्य मंडपात स्थापित केली जाते. गर्भगृहाजवळ आईला झोपण्यासाठी चांदीचं पलंग आहे. या पलंगाच्या विरुद्ध बाजूस शिवलिंगाची स्थापना केलेली असून दुरूनच महाभवानी आणि शिवशंकर समोरासमोर बसलेले दिसतात. असे म्हटले जाते की तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर चांदीच्या अंगठ्या 7 दिवस सतत स्पर्श केल्यास आराम मिळतो. हे मंदिर देखील पौराणिक कथेचा विषय आहे. असे म्हणतात की एक जादुई दगड आहे ज्याचेच नाव चिंतामणी आहे. तो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, होय किंवा नाही या प्रतिकात्मक स्वरूपात देतो. जर तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ते आपोआप उजवीकडे वळेल आणि जर प्रतिसाद नाही असेल तर ते आपोआप डावीकडे वळेल. प्रत्येक लढायापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चिंतामणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दगडावर हात ठेवत आले होते. महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण किंवा गुरु पुजाऱ्यांप्रमाणेच भवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत. 153 मुख्य पाळीकर भोपे पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात. व्यतिरिक्त 16 सहाय्यक पुजारी आहेत. यात्रेकरूंचे सहसा एका विशिष्ट पुजारी कुटुंबाशी जुने नाते आहे. यात्रेकरू साड्या, साडी, ब्लाऊज पीस, मराठी भाषेत ज्याला आपण खण म्हणतो, बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद यासह पूजा ओटी देवीला पूजेला आलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यतः दीर्घकाळाचे नाते असते. कुलधर्म, कुलाचार, पूजा, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. याला छबिना असे म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेचे 1 दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर 1 दिवस अशा प्रकारे करण्यात येतो. अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही. हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येतात. श्री तुळजाभवानी माता हे एक जागृत देवस्थान असून हा छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात. या शिवांवर म्हणजेच हद्दीवर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी देवी उभी राहते. येथे उभे राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो.